दाना चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवरती धडकलेलं आहे. त्याच्यामुळं तिथं अतिमुसळधार पाऊस पडतोय आणि विध्वंसाला सुरुवात झालेली आहे. महाराष्ट्रावरती या चक्रीवादळाचा काही परिणाम होणार नाही असं सांगितलेलं असलं तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवल्याचं दिसून येते आणि सगळीकडे ढगाळ वातावरण आहे. आता ओरिसामध्ये या वादळामुळं मोठ्या प्रमाणात झाडं उन्मळून पडलेली आहेत, तर काही घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे, समुद्र सुद्धा खवळलेला आहे. 120 किलोमीटर ते 125 किलोमीटर ही वेगानं ओडिशाच्या किनारपट्टीवरती हे वादळ धडकलेलं आहे आणि त्याचा लँडफॉल झालेला आहे. आता हे वादळ इतक्या वेगानं असल्यामुळं खवळलेला समुद्र आहे, पाऊस जोरात पडतोय आणि घरं सांभाळणं किंवा घरांचं नुकसान होऊ न देणं हे सगळ्यात महत्त्वाचं आव्हान तिथे प्रशासनासमोर आहे. हे तीव्र चक्रीवादळ ओरिसाच्या पुरी आणि सागर बेटाजवळ असलेल्या धामराजवळ लँडफॉल झालेलं आहे किंवा जमिनीवरती आलेलं आहे आणि ओडिसा, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये या वादळाचे सर्वाधिक परिणाम दिसून येणार आहेत. आता तिथल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेले आहे आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं सर्व ती पावलं उचललेली दिसून येतात. रेल्वे सेवा आणि विमान सेवांवरती सुद्धा याचा परिणाम झालेला आहे. हवामान विभागानं महाराष्ट्रावरती या वादळाचा कोणताही परिणाम होणार नाही असं सांगितलेलं होतं, तशी चिन्ह नाहीत असं म्हणलेलं होतं, तरी सुद्धा आपल्या राज्यामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये वादळाचे परिणाम दिसून येत आहेत. पुढील काही दिवसांमध्ये विदर्भातील काही भागामध्ये पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. हा चक्रीवादळाचा संपूर्ण विषय आज आपण समजून घेऊयात आणि मान्सून परत गेलेला असूनही अजून राज्यामध्ये पावसाळी वातावरण का आहे, पाऊस का पडतोय या प्रश्नांची उत्तरं सुद्धा जाणून घेऊयात. नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. सर्वप्रथम हे समजून घ्या की चक्रीवादळामुळे पडणारा पाऊस ही वेगळी गोष्ट आहे आणि परतीच्या पावसावेळेस पडणारा पाऊस ही वेगळी गोष्ट आहे. अंदमानाच्या समुद्रामध्ये या दाना चक्रीवादळाची निर्मिती झालेली आहे. या चक्रीवादळाला दाना हे नाव कतारनं दिलेलं आहे. अरबी भाषेमध्ये दाना म्हणजे उदारता, तसंच पर्शियनमध्ये या शब्दाचा अर्थ ज्ञानी आणि जाणकार असा होतो. हवामान विभाग आणि भारतीय तटरक्षक दल दाना या चक्रीवादळावरती लक्ष ठेवून आहेत. यासोबतच या चक्रीवादळावरती लक्ष ठेवण्यासाठी 56 पथकं सुद्धा तैनात करण्यात आलेली होती. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेली असताना या चक्रीवादळामुळं राज्यामध्ये काही भागामध्ये पाऊस हजेरी लावल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. आता हे चक्रीवादळ का निर्माण होतं हे समजून घेणं गरजेचं आहे. आपल्या इथं जर का आपण बघितलं, अरबी समुद्र इथे सुद्धा चक्रीवादळाची निर्मिती होऊ शकते किंवा बंगालच्या उपसागरामध्ये सुद्धा चक्रीवादळाची निर्मिती होऊ शकते. मे ते जून आणि ऑक्टोबर नोव्हेंबर या काळामध्ये ही चक्रीवादळांची निर्मिती होते. एखाद्या ठिकाणी जर का तापमान जास्त झालं आणि इतर भागामध्ये ढगाळ वातावरणामुळं किंवा इतर काही कारणामुळं तापमान जर का कमी झालं, तर हा तापमानातील फरक भरून काढण्यासाठी हवा जी आहे ती जोरात व्हायला सुरू करते. ही हवा तापून वातावरणाच्या वरच्या भागामध्ये जाते आणि खाली जमिनीवर किंवा पाण्याच्या पृष्ठभागावरती कमी दाबाचं क्षेत्र निर्माण होतं. या क्षेत्राची तीव्रता वाढत गेली तर अशा वेळेस वादळाचा जन्म होतो. आता हे चक्रीवादळ जे आहे ते अगदी एका दिवसामध्ये किंवा 2 दिवसामध्ये निर्माण होत नाही, तर हे चक्रीवादळ निर्माण होण्यासाठी एक 10 ते 12 दिवसांचा कालावधी लागतो आणि त्याच्यानंतर हे चक्रीवादळ तयार होत असतं. आता हे जे चक्रीवादळ आहेत यांची श्रेणी जी आहे ती त्यांच्या गतीनुसार ठरत असते. तीव्र चक्रीवादळ ज्याला आपण सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म म्हणतो, या चक्रीवादळाच्या वेळेस 90 ते 124 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने वारे वाहत असतात. यावेळेस घरांचं, पिकांचं आणि झाडांचं अगदी नाममात्र नुकसान होतं असं सांगितलं जातं. अतितीव्र चक्रीवादळ म्हणजे व्हेरी सिव्हिअर सायक्लोनिक स्टॉर्म याच्यामध्ये 125 किलोमीटर ते 164 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने वारे वाहत असतात आणि याच्यामध्ये लक्षात येण्याइतपत नुकसान होत असतं. सुपर सायक्लोन याच्यामध्ये 165 किलोमीटर ते 224 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगाने वारे वाहत असतात. छप्र उडून जातात, वीज पुरवठा खंडित होतो, जीवितहानी आणि मालमत्तेचं नुकसान होण्याची शक्यता याच्यामध्ये नाकारता येत नाही. तीव्र चक्रीवादळ असलं काय किंवा सुपर सायक्लोन असलं काय तरी सुद्धा आपल्या इथला आपत्ती व्यवस्थापन विभाग जो आहे हा सतर्कतेचा इशारा देत असतो आणि योग्य ती सर्व पावलं उचलत असतो. आता
प्रश्न हा पडलेला असेल खूप साऱ्या जणांना, की परतीचा पाऊस संपलेला आहे, तशी घोषणा सुद्धा केलेली आहे, तरी सुद्धा पाऊस का पडतोय? तर सर्वप्रथम हे समजून घेणं गरजेचं आहे, की अ, आपल्या इथं पाऊस जो पडतो तो 2 वेळा पडत असतो. म्हणजे पहिल्यांदा मान्सून आला म्हणून एक पाऊस पडत असतो. ज्यावेळेस कोकण किनारपट्टीवरून जे आहे वारे येतात, तिथून ढग येतात आणि मग पाऊस पडतो. आणि जो परतीचा पाऊस आहे हा बंगालच्या उपसागरावरून वारे वाहत येतात आणि त्यावेळेस पडत असतो. मोसमी पाऊस जो आहे त्याच्या माघारीची प्रक्रिया ही दक्षिण राजस्थान आणि गुजरातच्या कच्छमधून साधारणपणे 17 सप्टेंबर पासून सुरू होते आणि महाराष्ट्रासह देशातून आणि दक्षिण भारत वगळता देशाच्या सर्व भागातून हा पाऊस अंदाजे 15 ऑक्टोबरच्या आसपास माघारी जातो. मोसमी पाऊस माघारी गेल्यानंतर आपल्या हवेतली आर्द्रता कमी होते. अचानकच पाऊस कमी झालेला असतो आणि त्याच्यामुळं तापमानामध्ये वाढ होते. राज्यासह संपूर्ण देशातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी जातो आणि दक्षिणेकडच्या भागामध्ये ईशान्य मोसमी पाऊस सक्रिय होतो. यंदा सुद्धा हवामान विभागानं देशातून 15 ऑक्टोबर रोजी हा मोसमी पाऊस माघारी गेल्याचा आणि ईशान्य मोसमी पाऊस सक्रिय झाल्याचं जाहीर केलेलं होतं. या ईशान्य मोसमी वाऱ्यांपासून कर्नाटकचा दक्षिण भाग, तेलंगण, आंध्र प्रदेश यांचा दक्षिण भाग, केरळ आणि तमिळनाडू या ठिकाणी जोरदार पाऊस पडत असतो. या पावसाच्या जोरावरच दक्षिणेतील या भागामध्ये उन्हाळी भातासह अन्य पिकं घेतली जातात. रब्बी हंगामामध्ये या राज्यांमध्ये पिकं घेण्यासाठी हा पाऊस फार महत्त्वाचा असतो. ईशान्य मोसमी वाऱ्यांचा वेग जर का जास्त असेल, तर हे वारे आपल्या इथं दक्षिण महाराष्ट्रापर्यंत पोहोचतात. त्याच्यामुळं सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर या जिल्ह्यांमध्ये पाऊस पडत असतो. भरपूर वेळा असंही झालेलं आहे, की या ईशान्य मोसमी पावसामुळं राज्याच्या दक्षिणेकडील भागामध्ये बाष्पाचं प्रमाण वाढतं. मग स्थानिक पातळीवरती ज्यावेळेस तापमान वाढतं, त्यावेळेस दुपारनंतर ढगांच्या गडगडाटासह, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडलेला दिसून येतो. जो अगदी उन्हाळ्यामध्ये जो आपल्या इथं वळवाचा पाऊस पडतो त्याच पद्धतीचा हा पाऊस पडत असतो. सध्या सांगली, कोल्हापूर आणि सोलापूरच्या काही भागामध्ये जो पाऊस पडतोय तो याच प्रकारचा आहे. राज्यामध्ये पुढील 3 महिने होणाऱ्या पावसाला ईशान्य मोसमी पाऊस किंवा हिवाळी पाऊस असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ईशान्य मोसमी वाऱ्यांचा वेग जास्त राहिल्यामुळं आणि बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळं सध्या आपल्या इथं दक्षिण भागामध्ये बाष्पयुक्त वारे वाहत येत आहेत आणि त्याच्यामुळं हा पाऊस पडतोय असं सांगितलं जातंय. ऑक्टोबर हीट वाढलेली सुद्धा दिसून येते. काही ठिकाणी तापमान हे 35 डिग्रीच्या वर गेलेलं आहे. मग तापमान ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस जमिनीचा पृष्ठभाग जो आहे तो वाढतो. पावसाळ्यामध्ये जमिनीने जे काही पाणी शोषलेलं असतं त्या पाण्याचं बाष्पीभवन होऊन कमी काळामध्ये जोरदार पाऊस या काळामध्ये पडत असतो. हा पाऊस खरीपातील काढणीला आलेल्या पिकांचं मात्र नुकसान करतो. रब्बीसाठी हा फायदेशीर असला तरी सुद्धा खरीपासाठी हा त्रासदायक असतो. पीक काढणी जी आहे याला या पावसामुळं अडथळा निर्माण होतो आणि ज्या भागामध्ये हा पाऊस पडतो तिथं रब्बीची जरी सोय होत असली तरी सुद्धा खरीपाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं गेल्या काही वर्षातलं आपलं ऑब्झर्वेशन आहे. महाराष्ट्रामध्ये जो हे बंगालमध्ये हे सायक्लोन आलेलं आहे, चक्रीवादळ जे आलेलं आहे त्याची भीती नाही असं सांगितलेलं आहे आणि महाराष्ट्रामधून या मान्सूनने माघार घेतलेली असली तरी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आलेला आहे. राज्यामध्ये येत्या 26 ते 29 ऑक्टोबर दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आता विदर्भातील यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाड्यातील परभणी, लातूर, धाराशिव, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. आणि पुण्यासह सातारा, सांगली येथे पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे. थोडक्यात काय तर मान्सून रिटर्न गेलेला असला तरी सुद्धा पाऊस सध्या तरी महाराष्ट्राची पाठ सोडायला काही तयार नाहीये. दिवाळीची लगबग एका बाजूला, शेतीतली धावपळ दुसऱ्या बाजूला अशी एकूण महाराष्ट्रामध्ये स्थिती दिसतेय. राज्यातील अनेक भागामध्ये शेतामधील पिकं सध्या कापणीसाठी आलेले आहेत, काढणीसाठी आलेले आहेत आणि याच्यातच हा पाऊस हजेरी लावताना दिसून येतोय, ज्याच्यामुळं शेतकरी बांधव अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पावसाळी वातावरणामुळं गव्हाच्या पेरणीला सुद्धा उशीर होऊ शकतो असा एक अंदाज आहे. सकाळच्या वेळेस कडाक्याचं ऊन आणि सायंकाळच्या वेळेला पाऊस असं एकंदरीत हवामान पुढील काही दिवस अजून आपल्याला दिसू शकतं असं हवामान विभागाचं म्हणणं आहे. चक्रीवादळामुळं मुंबईसह राज्यामध्ये मगाशी जसं म्हणलं 26 तारखेपासून ते
ऑक्टोबर संपेपर्यंत किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीचे 1-2 दिवस ढगाळ वातावरण राहू शकतं आणि यासोबतच 15 नोव्हेंबर नंतर थंडीचं आगमन होऊ शकतं, असं हवामान विभागाचं म्हणणं आहे. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.